सभापती महोदय, 8 मार्च हा महिला दिन असल्या कारणाने सभापती महोदयांनी महिला दिनानिमित्त सभागृहामध्ये जो प्रस्ताव मांडला, ज्याचा आग्रह आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक ज्येष्ठ नेत्या, अत्यंत चळवळीतून आलेल्या आणि इतका अभ्यास त्यांचा आहे की नेहमीच त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळतं, त्या उपसभापती नीलमताई गोरे, आपल्या या सभागृहाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी खरंच लाडका भाऊ बनून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच क्रांती घडवून आणण्यामध्ये मोठं योगदान त्यांनी दिलं. विरोधी पक्षाचे नेते अंबादासजी दानवे, माझ्या सहकारी आमदार प्रज्ञा सातव, आमदार चित्रा वाघ, आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खापरे, आमदार अमोल मिटकरीजी, आमदार भावना गवळी, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सर्व लोकांनी या निमित्ताने आपले अत्यंत मौल्यवान विचार मांडले. मला तर खरंच प्रश्न पडला की आता एवढ्या भाषणानंतर मी नेमकं काय बोलू. विचार करत असताना आठवलं की आम्ही लहानपणी म्हणी खूप पाठ करायचो. काही उदाहरण आमचे भाषेचे शिक्षक आम्हाला द्यायचे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की ज्याला भूक लागल्यावर खातो ती आपली प्रकृती, भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे, भूक लागली नसतानाही खाणं ही विकृती आहे, आणि भूक लागली असतानाही दुसऱ्यासाठी राखून ठेवणं ही संस्कृती आहे. आणि ही संस्कृती जी आहे ती एक मोठी सावली आहे आणि ही संस्काराच्या वृक्षांनीच आपल्याला लाभत असते. आणि त्या संस्काराच्या वृक्षाचं जर बीजारोपण स्त्रीने केल्याशिवाय त्याचा वृक्ष होत नाही, हे आपल्याला इतिहासाने आपल्या पौराणाच्या काळाने सुद्धा नेहमी सांगितलेलं आहे. आजच्या स्त्रीविषयी आपण बोलत असताना थोडं जर मागे वळून पाहिलं तर स्त्री ही आदिशक्ती, पराशक्ती, स्त्रीपासून जग निर्माण झालं, त्रिदेव निर्माण झाले, त्रिदेवांनी दिले कोणते वर आणि जे झेपायचे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाकालींनी येऊन युद्ध केलं. जेव्हा महालक्ष्मी श्री निघून गेली तेव्हा समुद्र मंथन झालं, आणि जेव्हा विद्वत्तेचा विचार आला ते महासरस्वती देवीनी स्वतः कोणाच्या विद्वत्तेवर विराजमान होऊन, जिभेवर विराजमान होऊन या जगाला ज्ञान दिलं. पण आता आपण जर पाहिलं की त्या संस्कृतीचा हळूहळू बदल होत गेला, लोप पावत गेला. लोकांनी स्त्रीला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला. संस्कृतीचं बीजारोपण करणारी, संस्काराची सावली देणारी स्त्री ही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला लागली. अस्तित्वाची लढत लढत आपण इतके मागे गेलो की तिला शिक्षणाचा अधिकार, तिला पोषणाचा अधिकार सुद्धा मागावा लागला. एवढंच नाही तर तिला जन्म घेण्याचा सुद्धा अधिकार मिळवण्यासाठी लढावं लागलं. ही फार जुनी गोष्ट नाही आहे. मी जेव्हा आमदार म्हणून 2009ला निवडून आले होते तेव्हा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये या राज्यातील सगळ्यात कमी मुलींची संख्या होती. आणि तेव्हा मी काम केलं की मी विचार केला की मुलींचा जन्मदर वाढावा याच्यासाठी काम केलं पाहिजे. मला स्वप्नातही नाही वाटलं होतं की परत मी मंत्री होईन वगैरे. जेव्हा मी मंत्री झाले तेव्हा माझ्या सगळ्या योजना या मी स्त्रीच्या भोवती गुंफत गेले, आणि जलयुक्त शिवार ही योजना सुद्धा स्त्रीच्या डोक्यावरची घागर आणि तिची वनवन खाली काढावी ह्याच्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा जन्म झाला. स्त्रीलाच केंद्रबिंदू मानून ती योजना आम्ही केली. मी माझी कन्या भाग्यश्री योजना तेव्हा महिला बालकल्याण मंत्री असताना केली होती. तेव्हा मुलीचा जन्मदर प्रचंड कमी होता. त्याच शिरूरमध्ये जेव्हा आम्ही आमदार होतो तेव्हा 791 मुली होत्या 1000 मुलामागे. त्या शिरूरमध्ये 914 मुली, नंतर 948 मुली झाल्या. स्त्रीचा जन्मदर वाढण्यासाठी योगदान देतात. मुलींना शिक्षण मिळावं. आताच चंद्रकांत दादांनी सांगितलं की मुलींना 100%, अर्थात त्याला क्रिमिलेअरचा अट आहे, पण 100% फीस माफ झाली पाहिजे, कारण शिक्षण हा तिचा अधिकार आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मी जेव्हा स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीकडे बघते, खरंच मल्टीटास्किंग विषयी आपण प्रज्ञाजी बोलत होत्या, मनीषाताई बोलल्या, सगळ्याच माझ्या सहकाऱ्यांनी त्याचा उल्लेख केला. स्त्री ही मल्टीटास्किंग करते, संसार करते. मग ती लोकलला लोंबकळत जाणारी स्त्री असो, नाहीतर गावामध्ये रान तुडवत जाऊन खुरपणारी स्त्री असो, ही प्रत्येक स्त्री माझ्यासाठी तरी एक करिअरवाली स्त्री आहे.
आणि ती कष्ट करत असताना तिचा संसार ती करत असते. जेव्हा जेव्हा मी खेड्यातली राजकारणातली काम करणारी एक लोकप्रतिनिधी आहे, खेड्यामध्ये जेव्हा मी जाते, शेतकऱ्याच्या आत्महत्या, प्रचंड दुष्काळ 2013-14 आपण पाहिला, प्रचंड शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सामोरं गेलो. पण ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत असताना एकाही शेतकरी स्त्रीची आत्महत्या मी पाहिली नाही. ह्याचा अर्थ ती निगरगट्ट आहे असा नाही, ह्याचा अर्थ ती जबाबदार आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि त्या स्त्रीच्या हाताला तिला कवटाळून बसणारी लेकरं मी पाहिले आणि ते जबाबदारीचं भान तिला तिचा जीव सुद्धा देऊ देत नाही. आणि ही तिची ताकद आहे. स्त्री खरंच खूप ताकदीची आहे. माझा एक कार्यकर्ता, उदाहरण सांगायचं, त्याची पत्नी वारली. दुःख वाटलं मला. मी त्याच्या घरी भेटायला गेले. नंतर 3-4 महिन्यांनी म्हटलं, अरे घरी तुझ्या येते. तर तो थोडासा लाजत होता, टाळत होता. पत्नी वारल्यानंतर मला वाटतं आपल्याकडे गुढीपाडवा येऊन गेल्यावर वर्ष संपलं आणि त्यांनी दुसरं लग्न सुद्धा करून ठेवलं. तर तेच माझी एक कार्यकर्ती, तिचा नवरा वारला, 10 वर्ष झाले, 2 लेकरांचा सांभाळ करते, ट्युशन करते, नोकरी करते आणि मुलांना सांभाळते. म्हणजे नियमतही मी जर हे म्हणले तर हे चुकीचं होणार नाही. स्त्री एकटी सुद्धा संसार करू शकते, पण पुरुष एकटा संसार करू शकत नाही. ही तिची शक्ती आहे. तिच्यामध्ये प्रचंड त्यागाची भावना आहे, प्रचंड देण्याची भावना आहे. आणि हे करत असताना त्या स्त्रीला शक्ती देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं, याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंय, स्त्रीची परिस्थिती आज अशी आहे. शिक्षणासाठी मी म्हटलं लढायचंय, पोषणासाठी लढायचंय. मी महिला बालकल्याण मंत्री होते तेव्हा स्वच्छता अभियान आमचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पुकारलं होतं आणि त्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी अस्मिता योजना केली होती. कारण मुलींना, सगळ्यात जास्त महिलांना कॅन्सर होण्याची कारणं त्यांचं हायजीन सुद्धा आहे, हे सुद्धा आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही या योजना राबवल्या. आता मी विनंती करेन, सभागृहाचे नेते इथे आहेत, की जर मुलींना कॅन्सर पासून वाचवायचं असेल तर त्यांना एक इंजेक्शन जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात त्यांच्या कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं. मी आत्ताच आदरणीय चंद्रकांत दादांशी चर्चा करत होते. जर हे आपण सरकारतर्फे देऊ शकलो, कारण हा निर्णय आम्ही तेव्हा घेतला आणि मग आचारसंहिता लागल्यामुळे राहिलेला आहे, तर आपण खूप मुलींना त्या अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत जाण्यापासून वाचवू शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या या महिलांची परिस्थिती, स्वच्छता म्हणजे अक्षरशः टॉयलेट, शौचालय हे सुद्धा जे देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाल्यानंतर एका प्रधानमंत्र्याला येऊन सांगायला लागलं की अरे त्या महिलांची कुचंबना थांबवा, त्यांना चुलीच्या धुरापासून बाजूला लोटा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढ़ाओ अशा प्रकारची घोषणा द्यावी लागली, अशा प्रकारची योजना द्यावी लागली, करोडो रुपये खर्चावे लागले. हे आपलं पौराणिक कथा आपल्याला सांगत नाही, हा आपला इतिहास आपल्याला सांगत नाही. आपला इतिहास आपल्याला सांगतो की जिजाऊ महत्वाकांक्षी होत्या, जिजाऊला स्वराज्य स्थापना करायची होती, आपल्या मुलाला संस्काराचं बीजारोपण करून जिजाऊंनी शिवभार घडवला. पुण्यश्लोक अहिल्या देवींनी ज्या काळामध्ये सतीची परंपरा होती, खरं तर सती स्त्रीनी जावं ही सुद्धा किती अघोरी तिच्यावर टाकलेली जबाबदारी होती, पण त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींनी राज्य कारभार सांभाळला. आजही आम्ही अभ्यास करतोय. मी मध्य प्रदेशची पण प्रभारी होते. पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या नावानीच एअरपोर्ट आहे, तिथे उतरून मी बाहेर जात होते. चौंडी आमच्या सभापती महोदयांच्या मतदारसंघात आमच्या अहिल्या देवींचं जन्मगाव आहे. तिथल्या विकासापासून आम्ही सुरुवात केली. त्या काळामध्ये त्यांनी त्या प्रकारचा विकास केला, त्यांनी धर्माचं काम केलं, त्यांनी अनेक मंदिरं बांधली, ह्याचा उल्लेख आपण सर्वांनी केला. पण ह्याच्या मागे त्यांची केवळ धार्मिक वृत्ती नव्हती, त्यांची व्यावहारिक देखील वृत्ती होती. कारण त्या काळामध्ये धर्माच्या केंद्राच्या आजूबाजूला सगळा व्यवसाय होता, लोकांना रोजगार मिळावा, धर्म वाढल्याने लोकांमध्ये एकता यावी, सुरक्षा निर्माण व्हावी, हा सुद्धा त्याच्यामागे अत्यंत मुत्सद्दी असा दृष्टिकोन होता. सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला, खरं तर हे रिपिटेशन होणार आहे, पण आज त्यांचा उल्लेख नाही केला तर आजच्या दिवसाला आपण त्यांचा सन्मान नाही केला तर या उपयोग नाही. सावित्रीबाई फुलेंनी शेणाचे गोळे खाल्ले म्हणून मी इथे उभी आहे, मला हे 4 पानं वाचता येतात, म्हणून मला इथे बसता येते, मला बोलता येते. रमाईंनी गौऱ्या थापल्या म्हणून महामानव इतक्या मोठ्या कामासाठी आपल्या सगळ्यांना सर्वांना चांगला अधिकार देण्यासाठी लढू शकले. आता योद्ध्या तर होत्याच, पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना युद्ध तंत्रज्ञान होतच, पण ह्या सगळ्या काळामध्ये याला बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पण ठीक आहे, आपण बघतो आपल्या घरामध्ये पण एखादी आजी आली, आपण पाया पडलो तर ती सांगते अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आणि तेच जर नवरा पाया पडला, पुरुष पाया पडला तर त्याला म्हणते यशस्वी भव, विजयी भव. माझ्याही डोक्यावर हात ठेवून विजयी भव म्हणणं, मी पण खूप विजय मिळवू शकते. एखाद्या आजीला, आईला म्हणावं वाटतं एका स्त्रीला, मला सुद्धा सांग यशस्वी भाव. एका यशस्वाचे मी कितीतरी मोठे मोठे डोंगर सर करू शकते.
पण पुरुषाविषयी आक्षेप नाहीये, कारण शेवटी महात्मा फुलेंनी धीर दिला म्हणूनच सावित्रीबाई घडल्या, मल्हाररावांनी धीर दिला म्हणूनच आज अहिल्यादेवी उभ्या राहिल्या, जिजाऊंचा सतत सन्मान केला म्हणूनच शिवराय जीवनामध्ये इतक्या मोठ्या ह्याच्यावर गेले. परंतु पुरुषांनी यशस्वी व्हावं, विजयी व्हावं, स्त्रियांनी मात्र फक्त सौभाग्यवती व्हावं. सौभाग्यवती व्हावं कोणाला वाटणार, तुम्हाला आम्हाला आपल्याला वाटणार मरेपर्यंत आपण सौभाग्यवती राहावं. पण सौभाग्य असण्याचा अर्थ नेमका काय आहे? सौभाग्य असण्याचा अर्थ फक्त कुंकू डोक्यावर आपण लावून फिरणं हा नाही. आणि त्या स्त्रीला सौभाग्यवती म्हणत असताना तिने फक्त पुत्रांना जन्म द्यावा असं नाहीये, तिने त्या पुत्रांना संस्कारी करणं ही सुद्धा आता काळाची गरज आहे. आपण बलात्कारांवर बोलतोय, अत्याचारांवर बोलतोय. त्या स्त्रीला कोणीतरी तू सुद्धा दीर्घायुषी हो असं म्हणलं तर तिलाही वाटेल की माझ्या आयुष्याची किंमत आहे, मी जगणं हे लोकांना हवंय हे तिला वाटावं. अशा प्रकारच्या वातावरणाची आणि अशा प्रकारच्या विचारांची गरज आहे. तरी ठीक आहे, आम्ही स्त्रिया पण खूप कठीण परिस्थितीला सामना खूपच तयार झालेलो आहोत. इस जग में जितने भी जुल्म है, इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रह के भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरी हूं, तुम कितने कंकड़ फेकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कारण शेवटी स्त्रीचा सगळ्यात चांगला गुण आहे, ती खूपच प्रामाणिक असते. तिच्या नात्यांमध्ये, तिच्या कर्तव्यामध्ये, तिच्या जीवनामधल्या निर्णयामध्ये पटकन ती आपला निर्णय बदलू शकत नाही. त्यामुळे आपण पुरुषांचं पण राजकारणामध्ये आपण विचार करत असताना कधी पण मी बघते की स्त्री खूप कमी मुख्य पदावर, मुख्य निर्णयाच्या पदावर जाते, कारण ती पटकन विभक्त होत नाही तिच्या विचारांविषयी, तिच्या संस्कारांविषयी. हे तिचं एक मोठं चॅलेंज आहे. आणि ते डिप्लोमसी कमी असते, स्पष्टता जास्त असते आणि त्याच्यामुळे तिला ती अडचण येते. पण तरीही तिचं खरं बोलणं, तिचं सत्व, तिचं तत्व आणि तिचं ममत्व हे कधीच सोडत नाही. त्या स्त्रीच्या वर कितीही आपण म्हणजे बोललो तरी ते कमी आहे. आज स्त्रियांच्या विषयीच्या विचारावर मी बोलत असताना मला 4 प्रमुख गोष्टींवर बोलावं असं वाटतं. कारण तुम्ही प्रश्न मांडले आणि मला उत्तर द्यायचंय, पण प्रश्न कोणी मांडलेच नाही, सगळ्यांनी कौतुकच केलं. कारण सरकार जे आलेलं आहे ते स्त्रियांना सन्मान देणारं सरकार आलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये बोलत असताना एवढंच सांगेन की स्त्रीला जर आज जीवन पाया तिचा जर मजबूत केला, त्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिला स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर ती उभी राहू शकते. माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगायचं, स्वतः आर्थिक जोपर्यंत स्त्री ही पाठीचा कणा तिचा केव्हा ताट राहील जेव्हा ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र आहे. त्यामुळे स्वतः कमवलं पाहिजे हे स्त्रीला शिकवलं पाहिजे. त्यासाठी लागणारं शिक्षण तिला मिळालं पाहिजे, त्यासाठी लागणारं तिला पोषण मिळालं पाहिजे. आज आपण अंगणवाडीमध्ये, आता अंगणवाडी सेविका मी मंत्री असताना 2 वेळा त्यांच्या मानधनात वाढ केली. त्यांच्या पोषणामध्ये आपण वेगवेगळे निर्णय घेतले. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जे आपण आहार देतो त्या आहारामध्ये आपण स्तनदा माता, गर्भधारणा केलेल्या माता किंवा प्युबर्टी मधल्या मुली यांना आपण एखादी एक सशक्त माता आपल्याला द्यायची असते. पण आपण फक्त तिचं तेच परत आपण विचार करतो, ती फक्त सशक्त माता व्हायची आहे. नाही, ती सशक्त माता होण्याबरोबर ती एक सशक्त मनुष्य सुद्धा व्हायला पाहिजे, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी ग्रामीण विकास मंत्री असताना केवळ 37,000 बचत गट होते माझ्याकडे. जेव्हा MSRL महाराष्ट्र स्टेट लाईव्हलीहूड मिशन आलं तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये एवढं चांगलं काम केलं सगळ्या सहकार्यांनी. जवळपास 4 लाख बचत गट तयार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संभाजीनगरला त्या कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही 0% व्याजदराने त्या महिलांना कर्ज केलं. कारण मगाशी कोणीतरी उल्लेख केला की महिला कर्ज कधीही बुडवत नाही. शेजारच्या घरातून वाटीभर दूध आणलं चहाला तर ते कधी ते दूधवाला येईल आणि मी कधी ते दूध वापस करू त्याच्याशिवाय तिला करमत नाही. आपल्या एखाद्या मैत्रिणीकडून एक वाटीभर साखर आणली, घरात पाहुणे आले आणि साखर संपली आणि शिरा बनवायचा आहे तर जरी वाण्याच्या दुकानात जाऊन ती साखर वापस करू तिला ते जमत नाही. 2013-14च्या दुष्काळामध्ये जेव्हा आम्ही आढावा घेतला, जेव्हा आम्ही प्रचंड मोठी कर्जमाफी शेतकरी आम्हाला मागत होते, तेव्हा 99.99% कर्जाचा परतावा महिला बचत गटांनी केला होता. ही तिची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून जिथे आर्थिक व्यवसाय करायचा आहे, जिथे आर्थिक व्यवहार करायचा आहे, जिथे आर्थिक देवाणघेवाण करायची आहे, अशा ठिकाणी माझी विनंती आहे सभागृह नेत्यांना की महिलांना संधी द्या. नक्कीच त्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मिळाल्याशिवाय, कारण ती उधारच ठेवत नाही. उपमुख्यमंत्री महोदय, आपण त्यांना लाडकी बहीण बनवलं, आपण 1500 रुपये दिले त्यांना, बघा त्यांनी उधार ठेवलं का?
किती सन्मानजनक विजय आपल्या पदरामध्ये पाडलेला आहे. आज मला चंद्रकांत दादा म्हणत होते की जेवढे अकाउंट आपण त्या महिलांना पैसे दिले त्यातले 1.5 लाख अकाउंट पहिल्यांदा, सॉरी चुकून 1.5 कोटी अकाउंट मध्ये पहिल्यांदा पैसे गेलेत. म्हणजे बघा त्या बिचारीकडे पैसेच नाही हो. ते व्यसन तर महिलेला जमतच नाही. मला सांगा, दुःख कर्ज ह्याच्यानी कधी पाहिले का एखादी महिला दारू पिऊन पडली आहे घरात दरवाजा लावून? पाहिले का कोणी? का त्यांना दुःख होत नाही? का त्यांना संघर्ष नाही येत वाट्याला? त्यांच्यावर खोटे आरोप होत नाही? त्यांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होत नाही? पण कधी ते तसे काही. पण तुम्ही गावातल्या कुठल्याही रेषेवर जा, 10-5 दारुडे असतात. नोकरी गेलेली आहे, कर्जबाजारी झालेला आहे. पण स्त्री असं नाही करत. ती जेवढा संघर्ष येईल तेवढं सत्व वाढवण्याचं काम करते. आणि या राज्याच्या सत्व वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांना भूमिका देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला खूप खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की ह्या स्त्रियांनी तुम्हाला आशीर्वाद रूपाने परत इथे बसवलंय. हे त्यांनी तुम्ही दिलेल्या कर्जाची परतफेड केली आहे. तुम्ही दिलेल्या सन्मानाचं जे तुम्ही त्यांच्यावर कर्ज चढवलं त्याची परतफेड केली. 1500 रुपये आपण तिला देतो. तिला आपण शिक्षणासाठी सवलती देतो आहोत. पण 1500 रुपये उद्या तिने कुणाला तरी द्यावे, ह्या प्रवासापर्यंत तिने जावं, ह्या खरा स्त्रीचा सन्मान आहे. तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं, हा खरा तिचा सन्मान आहे. आणि मग मला नीलमताईंनी जे सांगितलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जेंडर इक्वॅलिटी, जेंडर सेन्सिटायझेशन, ह्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. म्हणून मी सांगितलं पोषण आणि शिक्षण हे महत्वाचा विषय. पोषण आणि शिक्षणावर बोलत असताना एवढंच सांगेन, आता ह्याच्यानंतर आपला महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे आरक्षणाचा विषय आहे. आरक्षणाच्या विषयामध्ये मी स्वतः, मला वाटतं एकनाथ खडसे साहेब तेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि तेव्हा आपण 50% महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या सभागृहामध्ये घेतला. मी आमदार होते आणि 33%वरून 50%वर गेला. आणि त्यांनी तेव्हा मला सांगितलं की तू महिलांचा तू मांड आणि ओपनिंग बॅट्समन तू ओपनिंग स्पीच कर. आणि त्यावेळी ओपनिंग स्पीच आम्ही केला. आम्हाला इतका आनंद झाला. त्याच्यात माझ्या काही सहकारी विधानसभेमध्ये होत्या की 50% आरक्षण आम्हाला मिळालं, आमच्या बहिणींना मिळालं. जेव्हा माझ्या राजकारणामध्ये मी बघितलं की पुरुषांमध्ये स्पर्धा असेल जास्त असं वाटत नाही, पण महिलांमध्ये असेल असं मला वाटायचं. पण ऍक्च्युअल जेव्हा मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलंय, ऍक्च्युअल जेव्हा मी या सभागृहामध्ये पाऊल ठेवलंय, मला तसं चित्र अजिबात दिसलेलं नाही. मला तर उलट महिला दुसऱ्या महिलेला सक्षमतेने कौतुकाने साथ देताना दिसली. नीलमताईंना मी लहान असताना मला त्यांनी 4 गोष्टी शिकवलेल्या आहेत. माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जेव्हा चुकीचे आरोप होत होते तर माझ्या सहकारी महिला आमदारांनी सांगितलं आम्ही पंकजावर आरोप करणारे आम्ही कन्व्हिन्स नाहीत. या प्रकारची भावना एक महिला दुसऱ्या महिलेला हाताला धरून वर घेत असते. ती त्याच्या बरोबरीला येऊन उभी राहील म्हणून ढकलून देत नाही. आता अपवाद सगळीकडे असतात. तर हे फार सुंदर गुण महिलांमध्ये आहे आणि त्याचमुळे महिलांना 50% आरक्षण मिळणं ही आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी अत्यंत सुंदर गोष्ट आहे. 29 मध्ये मला विश्वास आहे की जास्तीत जास्त महिला सभागृहात दिसतील. सभागृहामध्ये आम्हाला चांगलं महिला आल्या की छान त्या सभागृहामध्ये रौनक वाटते. महिलांचं बोलणं, महिलांचं व्यक्त होणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत राज्याच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने हिताच्या आहेत. त्यामुळे त्यांना किती अडचण, किती त्यांच्या समोर झाली, त्यांना कितीही थांबवलं तरी त्या उभ्या राहतात. हे आरक्षणाच्या माध्यमातून दिसतं. आणि शेवटचा मुद्दा सांगेन तो संरक्षणाचा. हा मुद्दा थोडासा व्यापक आहे, थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते कारण सगळ्यांनी खूप बोललेले आहेत. त्याच्यामध्ये मला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, मी जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होते मी त्या जेल्सना भेट देत होते. अनेक महिला अरेस्टेड होत्या आणि त्याच्यामधल्या 90% हुंडाबळीच्या विषयांवर अरेस्ट होत्या. आम्ही लहान असताना, आम्ही मोठे होत असताना, लग्नांमध्ये आमच्या भावंडांच्या जाताना खूप लोक कौतुकाने येऊन आमच्या आईवडिलांना पत्रिका देताना, आता मलाही देताना सांगतात ताई हुंडा घेतला नाही बरं का आम्ही. अरे वा किती छान. लग्नाचा खर्च कोण करते? ते तर तेच करतायत. त्यांनी हाऊस म्हणून पोरीला दागिने घातलेत, त्यांनी हाऊस म्हणून जावायला गाडी दिली आहे, त्यांनी हाऊस म्हणून फ्लॅट घेऊन दिलाय. आम्ही हुंडा नाही घेतला बरं का ताई. म्हणजे त्या मुलीची किंमत बघा. त्या मुलीकडे एवढे पैसे तिच्या वडिलांकडे की त्या जावायला घर घेऊन देत आहे, त्याला उद्योग उभा करून देत आहे, त्याला गाडी घेऊन देत आहे, त्याला घर घेऊन, पुन्हा हिचे दागिने हिच्या मालकीचे राहतील याची काही गॅरंटी नाही कारण ते कुठे ठेवतील तिच्याकडून घेऊन हे माहिती नाही. हे सगळं देत आहे. त्यापेक्षा त्या पोरीला ते पैसे द्या, तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, ती नवऱ्याला सांभाळेल. काही एवढं वाईट परिस्थिती नाही येणार ना भविष्यामध्ये. उद्या असंही होऊ शकतं. एक सिनेमा मी पाहिला होता, त्याच्यामध्ये नवऱ्याला हाऊसवाईफ व्हायची आवड होती आणि बायकोला काम करायची. खूप छान चाललं होतं, काही वाईट नाहीये.
मल्टीटास्किंग तर पुरुषांना जमणार नाही जे स्त्रीला जमेल. पण आपण एवढे पैसे देऊन आपल्या मुलीला नवरा विकत घेऊन सुद्धा तिचा छळ रोखू शकत नाही. वर्षभर सुद्धा ती मुलगी नांदत नाही. असंख्य माझ्या जवळून ओळखीच्या लोकांना हुंडाबळीचे कितीतरी केसेस जाळून टाकले. हो, जाळता तुम्ही. आता आपण एका हत्येवर विचार करतोय, पूर्ण राज्य पिळवटून निघालंय. कितीतरी महिला किती ब्रुटल पद्धतीने मारल्या गेल्या, कितीतरी. कोपर्डीचा जो बलात्कार होता किंवा निर्भयाची जी केस होती, हे काय? हे केवळ स्त्रीवर अत्याचार केलं, तिचा भोग घेण्यापुरतं मर्यादित नाही. हे तिरस्काराचं लक्षण आहे. हे मानसिक विकृतीचं लक्षण आहे. एवढ्या मुलींना एवढ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून त्या मुलींना वाचवण्यासाठी अजूनही गरज आहे. आपल्याला वाटतंय हुंडा नाही आहे, त्याचं सोफिस्टिकेशन झालंय, त्याची पद्धत बदलली आहे. अजूनही 18 वर्षाच्या खाली मुलींचे सर्टिफिकेट बदलून खेड्यामध्ये अजूनही लग्न होतात. हे खरंय, गरीब मजुरी करणारे, ऊस तोडणारे हे लहान वयात लग्न होतात. ते मुलींना एकटं सोडून जाऊ शकत नाही. पण त्या मुलींना संरक्षण देण्याची गरज आहे. हुंडेच्या बाबतीत पण खूप जास्त सेन्सिटायझेशन करायची गरज आहे. आता सगळ्यांनी स्त्रीना विनयभंग, अत्याचार, बलात्कारावर बोलले. गंभीर विषय आहे, अत्यंत गंभीर. पहिले त्या विषयाचे पद्धत वेगळी वाटायची ऐकताना की ह्याच्यावर अत्याचार झाला, बलात्कार झाला. आता नुसतं अत्याचार बलात्कार नाही, निर्घृणपणा. आता तो कलकत्त्याचा किती भयानक केस आहे, ती किती भयानक परिस्थिती आहे. एक डॉक्टर मुलगी आहे जी रात्री उभी राहते कुणाच्या संरक्षणासाठी, जीवनाच्या, आणि तिला संरक्षण नाही. त्यामुळे या पिंक रिक्षा, हे सगळे नंबर ज्याचा चित्राताईंनी उल्लेख केला, ह्याची आवश्यकता आहे, सगळं आहे. पण ह्याच्याबद्दल फार फार गंभीर विषय. मला मोदीजींचे सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. शेवटचाच मुद्दा आहे माझा. उपकार वाटतात मला प्रधानमंत्री मोदीजींचे. त्यांनी बेटी बचाव केलं, नाही तर असे राज्य होते जिथे दुधामध्ये लेकराला बुडवून मारत होते. आत्ता फार जुनी शतकांपूर्वीची गोष्ट नाही. मला तर वाटतं उलट शिवरायांच्या काळात, त्या काळात, अहिल्यादेवींच्या काळात मुलींना जन्म तरी घेऊ देत होते, कारण टेक्नॉलॉजी नसावी कदाचित. आता टेक्नॉलॉजीचा फायदा काय? आदिवासी भागामध्ये 100% मुली जन्मतात. पण जेवढा सदृढ जिल्हा आहे, जेवढा जास्त सुशिक्षित जिल्हा आहे, जेवढे जास्त पैसेवाला जिल्हा आहे, तिथे मुली नको वाटतात. आणि त्या मुलींना जन्म घेऊ देत होत नव्हते या देशामध्ये. दुधात बुडवून मारत होते, जिवंत पुरत होते, उकिरड्यावर टाकत होते. मी स्वतः सोडवलेत लेकरं, मुंग्यांनी खाऊन टाकलेले लेकरं, कारण ती स्त्री आहे. मला रेल्वेच्या बर्थमध्ये एक बाळ सापडलं, 1 दिवसाचं बाळ, चांगलं श्रीमंत घरचं असावं. पूर्ण बास्केटमध्ये दुधाची बाटली बिटली तलम कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं. ती मला सापडली. ती भाग्यश्री नाव मी तिचं ठेवलं, तिला ठेवलं तिकडे आश्रमात. म्हणून माझी कन्या भाग्यश्री हे मी त्या योजनेला नाव दिलं. ही परिस्थिती काय फार जुनी नाही आहे, ही फार जुनी परिस्थिती नाही. ह्याच्यावर खूप कडक कायदे आणायची गरज आहे. आपण खूप पैसे दिले, खूप योजना केल्या, खूप विकास केल्या, आणि स्त्रीचं संरक्षण होतंय असं दिसत नाही, हे मात्र खरं आहे. आणि हे फक्त आपल्या देशात नाही, सगळीकडे ही परिस्थिती. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, गुन्ह्यांमधली क्रूरता आणि अघोरीपणा वाढत चाललेला आहे. ह्याच्यावर मला वाटतं आपल्या शालेय शिक्षणातच बदल केले पाहिजे. मी पर्यावरण मंत्री, मला वाटतं पर्यावरणाचे पण कोर्सेस शाळेपासून शिकवले पाहिजे. स्वच्छता शाळेपासून शिकवली पाहिजे. नैतिक जबाबदारी शाळेपासून शिकवली पाहिजे. स्त्री जशी ग्रेट आहे, पण तिच्या मुलावर जेव्हा येतं ना, तेव्हा ती काही ग्रेट राहत नाही. तिच्या मुलांनी बलात्कार केला तरी त्याला वाचवा वाटतं, त्यांनी निर्घृण हत्या केली तरी तिला वाचवावं लागतं. हे नाही केलं पाहिजे. ह्या देशातल्या आयांनी अशा मुलांना मनावर दगड ठेवून त्याला बिलकुलच डिसोन केलं पाहिजे. ही परिस्थिती आहे. कारण ते जे आहेत ते म्हणजे आजकालच्या जगात, कलियुगात कदाचित राक्षस या रूपात वावरत असावे, जे अशा प्रकारचे प्रयत्न करतात. आता जालन्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, बीडची घटना तर सगळ्या जे राज्याला माहिती आहे किती वाईट परिस्थिती झाली, पण जालन्यामध्ये काल एका मुलाला सळईने किती भयानक पद्धतीने मारलं. पुन्हा व्हिडिओ काढतात. इतके विकृत झालेत लोक. आणि हे सगळे गुन्हे पण संस्कारांनी बऱ्यापैकी काहीतरी याच्यामध्ये संस्कार आणि धाक, शासनाचा धाक. मोदीजींचे आभार याच्यासाठी मानायचे की अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार, बलात्कार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा करण्याचा निर्णय मोदींनी घेतला, आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर कंट्रोल आणण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल असं मला वाटतं. आणि माझी एक विनंती अशी आहे, आणि मी त्याच्यामध्ये निर्णयात बदल करून घेईन. आपण जसं म्हणला, स्वयं संरक्षणाचे धडे हे सुद्धा मुलींना दिले पाहिजे. आपण एक कोर्स ठेवलाच पाहिजे शालेय शिक्षणात, जुडो, कराटे, काय असेल, तायक्वांडो,
ज्याच्यात मुलीला किमान स्वतःचं संरक्षण करता यावं. कारण ह्या जेव्हा कोर्सेसमध्ये ते शिकवतात ना, तेव्हा त्या मुलीमध्ये पण एक वेगळे फरक येतात. नाही तर एखाद्या मुलीवर जेव्हा अटॅक होतो, तिच्यावर विनयभंग होतो, ती इतकी घाबरून जाते की ती स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की तिची संमती होती, असे काहीतरी भयानक प्रश्न लोक उपस्थित करतात. तसं नाहीये, ती घाबरून जाते, ते बुजून जाते. त्या मुलींना, कारण मी महिला बाल कल्याणमध्ये ह्याचं पूर्ण ऑडिट केलं या विषयाचं. अहो, सख्या बापानी मुलीवर बलात्कार केला, 8 वर्ष त्या मुलीला मी सोडवून तिच्या मावशीबरोबर ऑस्ट्रेलियाला पाठवलं. सन्माननीय राज ठाकरेजींचा फोन आला की अशी अशी केस माझ्यापर्यंत आली आहे, तुम्ही तेव्हा तात्काळ त्याची दखल घ्या. इतकं विकृत आहे, म्हणजे तिने कुणासमोर जावं सुरक्षा म्हणून. त्यामुळे तिला स्वयंसंरक्षणाचे धडे हे दिले पाहिजे. ह्याच्यासाठी भरभरून खर्च आपण आपल्या राज्यामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. तरी अशा परिस्थितीत ही माझी मुलगी उभी राहते, ही माझी महिला उभी राहते, ती संसार करते, तिच्या संसाराला ती हातभार लावते, ती या राज्याला हातभार लावते, या देशाला लावते. आणि ती कधीही या संघर्षाचा चेहऱ्यावर आपल्या जराही रेषा दिसू देत नाही. संघर्षाशिवाय तिला पण भाकरी गोड लागत नाही, हे तिचे संस्कार आहेत. तर त्या सगळ्या महिलांना एवढंच सांगेन, झुक झुक कर सीधी खड़ी हूं, अब झुकने का शौक नहीं, अपने हाथों से रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे, करकर सोना बनूंगी मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. प्रत्येक स्त्रीने हा प्रश्न स्वतःला, आपल्या परिवाराला आणि समाजाला विचारावा आणि दुसऱ्या स्त्रीने तिला साथ द्यावी. तिने